पायीचा चौका मिळाला, नशिबाचा चौका मिळाला. मिडन ओव्हर राजन नाईक आणि एक विकेट प्राप्त केला. न्यू बॅटर सुभाष नाईक. सुभाष आणि विलास ही जोडसाकळ आपण पाहतोय. सुभाष नाईक मैदानामध्ये दाखल झालाय. वन डाऊनला ज्या वेळेला फलंदाज येतो त्यावेळेला मित्रांनो आपण म्हणतो की टीमची फार मोठी जबाबदारी असते त्याच्यावर. त्या जबाबदारी पार पाडली जाते का? गोलंदाज सागर 11 पिंपळवाडी टीमचा रोशन नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरी षटक हाताळताना पाहायला मिळतो. तो स्ट्राईक होते फलंदाज आपण पाहू शकता. विलास एका बाजूला विलास आहे, दुसऱ्या बाजूला सुभाष. ही जोडसकळ मैदानामध्ये पाहतोय आपण सागाव टीम कडून. एका बाजूला सागाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पिंपळवाडी. ह्याच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे. दोघांनी एक एक सामना गमावलाय. दोघांच्या साठी करो या मरो अशा स्थितीमधला सामना आपण पाहतोय. रोशन नाईक मात्र हा फटका थोडासा फसला होता. शॉर्ट पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. सिंगल धावसंख्या प्राप्त केली जाते. सिंगल धावसंख्या येते ती 5च्या अंकावर. दुसरे षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचा प्रगतीपथावर चालू असताना पहिल्या चेंडूला एक धाव प्राप्त केली जाते आणि 5 धावसंख्या 1 बाद 5 अशी धावसंख्या पाहतोय लावण्य वॉरियर सागाव टीमच्या स्कोर कार्डवर. लावण्य वॉरियर सागाव दरम्यान सागर 11 पिंपळवाडी याच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल, क्रिकेटचा मारण संग्राम आपण पाहू शकता. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर रोशन नाईक. वाह, लाभ केलाय, फटका फसलाय. अचूक टायमिंग नाहीये, प्रॉपर टायमिंग नाहीये. मेक स्ट्रोक आणि फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2. बॅक टू डगआउट. धावा थैंक यू डीजे, क्या बात है. काफी खूबसूरत धुन. जो पुराने गाने हमें सुनने को मिलते हैं. हाफ टॅकर की गेंद, हाफ टॅकरचा चेंडू, फटका फसलाय. तू चल मी आलो ही परिस्थिती मात्र पाहायला मिळते ह्या मैदानामध्ये सागाव टीमची. गुणडकचा शिकार झालाय. दिनेश नाईक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो. विशाल नाईक. लावण्य वॉरियर सागाव दरम्यान सागर 11 पिंपळवाडी याच्यामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. दोघांच्या साठी करो या मरो या स्थितीमधला सामना या मैदानामध्ये रंगलाय. वनच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन नाईक फुल फॉर्म मध्ये आपण पाहतोय, कारण लगातार 2 विकेट अंधवे हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज रोशन नाईक. विशाल नाईक डावखुरा फलंदाज आहे. एका बाजूला विशाल, दुसऱ्या बाजूला विलास. तर गोलंदाजी ट्रॅकवर रोशन नाईक. राऊंड विकेट मारा. बॅटच्या रनर मध्ये चेंडू घेतलाय. सरळ चेंडू निघून चालला डीप स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो जबरदस्त प्रेक्षणीय आर पार कडक कडक चौकार. देऊया डीजेला संधी. प्यार गहरा रोग है, एक बार लग जाए किसी डॉक्टर के पास उसका इलाज नहीं होता. बहुत अच्छा धुन बजा रहे नौका आगड़ा.
शायद ये गेंद डाउन द लेग साइड जाएगी, लेग स्टिक के बाहर फिनिश करेंगे पंच। दो बाएं दो हाथ बिल्कुल फैलाए और कहा कि ये गेंद खराब। अतिरिक्त रन मिले, डबल फिगर 10 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 10 धावा झाल्या स्कोर कार्ड वर। पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वर रोशन नाईक, डावखुरा फलंदाज विशाल नाईक। चेंडू मात्र सरळ बॅकवर्ड डिफेंड ला खेळून काढलाय। एकदा मात्र मिळते, एकदा मात्र धाव संख्या होते। नेल्सन आकडा आपण पाहू शकता 11, तीन बाद 11 बघा, 3 बाद 11 ची धाव संख्या झाले लावण्य वॉरियर्स गाव टीमची। दुसरी षटक चालू आहे। रोशन राउंड विकेट मारा, विशाल स्ट्राइक वरती, विलास ओ स्लो डिलीवरी, चेंज ऑफ द पेस, उंगली उठी, दुर्घटना घटी, बैक टू डग आउट। क्या कर पर शक करना तो भगवान के सामने अपनी गलती ना कबूल करना। ये गलती हो गई, लेग पेपर का विकेट, डीजे ठोक। जितने पुराने धुन आप यहाँ बजाओगे मजा आएगा, बारिश नहीं आएगा। शायद दौर का खेल खत्म। 4 विकेट बैक टू डग आउट और 11 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल तीसरा ओवर फेंक निकले गेंदबाज, गेंदबाज का नाम राकेश, लेकिन गेंद हवा में खड़ी थी। हल्का सा मौका था ऑन साइड घेरे में, फील्डर सर्कल यार्ड में खड़ा नहीं था, वरना ये भी कैच बिल्कुल ले सकते थे। सिंगल रन प्राप्त किया, 12 का आंकड़ा आज का स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज का नाम मंदार न्यू बैटर, लेकिन गेंदबाज का नाम राकेश। गेंदबाज का नाम राकेश, बैटर का नाम स्ट्राइक ओवर, बल्लेबाज खेल रहे मंदार हो और विशाल। अब ज्यादा समय जरूर बताना चाहूंगा, विशाल के कंधों के ऊपर ज्यादा जमा चुका है। ये देखिए काफी खूबसूरत रैपिड के साथ गेंद को फेंका, काफी खूबसूरत। ढूंढ रहा है, ढूंढेगा तो मिलेगा। मंदार दादा ढूंढना चाहिए, जब आप ढूंढोगे नहीं ना, गेंद आपके बैट के रडार में नहीं आएगी। ढूंढना चाहिए, गेंद के ऊपर आना चाहिए। नजर और फुटवर्क का कमाल होता है। जब नजर चलेगी, फुटवर्क चलेगी, तब आप क्रिकेट खेल पाओगे। हाफ टेकर की गेंद, तभी मैंने कहा था ढूंढोगे तो मिलेगा। इसको लगा डाला तो मंदार दादा तेरा लाइफ जिता डाला और ये छक्का। बिल्कुल मैंने कहा था, इसको लगा डाला तो लाइफ जिंगा डाला। छगा धागा डीप स्क्वायर लाइन की तरफ 18। और ये देखिए कवर के एरिया में गेंद को ट्रैवल किया, ऑल ऑन द कारपेट डीप कवर के एरिया में गेंद को ट्रैवल किया। सिंगल प्राप्त करेंगे, सिंगल साथ 19 का आंकड़ा आज का स्कोर कार्ड के ओवर। फिलहाल तीसरा ओवर चल रहा है। तीसरा ओवर का भाग दौड़ संभालते हुए राकेश वाघमारे। लेफ्ट राइट का कंपटीशन बोले तो दादा सरदर्द भरा हुआ काम। क्या इस काम को अंजाम दे पाएंगे गेंदबाज? इसको खत्म करेंगे गेंदबाज राकेश वाघमारे।
लेफ्ट हैंड बल्लेबाज, ओहो बिल्कुल शॉर्ट दरमियान की तरफ गेंद को खेला था, लेकिन रन की कोई गुंजाइश नहीं की, तलाश ही नहीं की। वो भले बातें जानते हैं कि ये रिक्स है, थोड़ा खतरा है, लेकिन हर चीज में ज्यादा रिक्स है। आप जब जब रिक्स नहीं उठाओगे आगे नहीं बढ़ पाओगे। आग लेकिन राकेश की हाफ टेकर की गेंद, तभी मैंने कहा था रिक्स नहीं उठाओगे तो आगे नहीं जा पाओगे। दो खिलाड़ी के बीच में दरार, गेंद हो गई फरार। ये पूरा का पूरा नंबर 4। कमाल की गेंदबाजी जरूर हमें नजर आए, लेकिन कमाल के बल्लेबाज जो लेफ्ट हैंड बल्लेबाज है जरूर विशाल विशाल और मंदार। लेकिन अब गेंदबाज कौन, आखिरी ओवर का भागदौड़। लेफ्ट हैंड बल्लेबाज मेरे ख्याल से विशाल, राइटी मंदार। अब स्ट्राइक ओवर मंदार है और गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए आखिरी ओवर का भागदौड़। 23 23 23 का आंकड़ा चुका स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर का भागदौड़। गेंदबाज का नाम आना चाहिए। पिंपलवाड़ी टीम, ये वाइड का इशारा। जरूर ऑफ स्टिक से ज्यादा बाहर फेंकी गेंद, खराब गेंद। पहली गेंद बिल्कुल खराब के साथ शुरुआत की, 1 रन अतिरिक्त जुड़ जाएगा। अनिकेत गेंदबाज, लेकिन स्ट्राइक के ऊपर मंदार, नॉन स्ट्राइक के ऊपर विशाल और गेंदबाज का भागदौड़ अनिकेत। ये भी काफी ऊंचाई, ये भी लगातार वाइड गेंद, खराब के साथ शुरुआत की है जरूर गेंदबाज अनिकेत ने। लगातार 2 गेंदे बैक टू बैक 2 गेंदे वाइड फेंकी है। टोटल 25 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर। लावण्य वॉरियर सागाव की टीम की स्कोर कार्ड के ऊपर 25 का आंकड़ा। अनिकेत अगली गेंद, हवाई झोंका है जरूर, नो मैन लैंड में गेंद गिरी, वैकेंट एरिया, लेकिन सिंगल ही मिलेगा। 26 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर की 5 गेंदें शेष, 5 गेंदें बाकी है और 26 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। अनिकेत निकेत हो या अनिकेत हो, 12th मैन जो होता है ना, उनको नाम होना जरूर, नाम का पता होना जरूरी। नितेश नितेश यस नितेश, कोई बात नहीं। देखिए अच्छा नाम है, अच्छी गेंद फेंकी। नाम आपने गलत बताया था तो गलत गेंदबाजी चलेगी ना। तो टेल्समैन जो होता है ना, उनको नाम बराबर होना मालूम होना चाहिए। नाम गलत बताएगा, गेंदबाजी भी गलत होगी। नितेश फिर से तैयार अगली गेंद फेंकने के लिए। लेफ्ट हैंड बल्लेबाज विशाल, ये देखिए काफी गेंद जब गिरी थी उछाल नहीं पाया था, बिल्कुल नीचे गेंद। और जब गेंद नीचे रहती है तो बल्लेबाज को बहुत परेशान होती है खेलने के लिए। नीचे गेंद डॉट की निकाली जरूर। तभी ना मैंने कहा था नाम अच्छा नाम हो, जो उनका पूरा अच्छा नाम होता है, जो उनका सच्चा नाम होता है वो बताना चाहिए। ऑन द कारपेट गेंद को खेला है, डिस्कवरले की तरफ सिंगल प्राप्त करेंगे। सिंगल के साथ कुल टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर 27 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 27 का आंकड़ा। आखिरी ओवर का भागदौड़ संभालते हुए नितेश स्ट्राइक पर आ चुके बल्लेबाज सागाव टीम का बल्लेबाज है मंदार। एक तरफ मंदार, दूसरी तरफ लेफ्ट हैंड बल्लेबाज विशाल। गेंदबाज का भागदौड़
ओह, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, लाउडा फील, लेकिन यस लेग बाइस का इशारा और एक रन जुड़ जाएगा। 27 का आंकड़ा आज, 28 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 27 का आंकड़ा क्रॉस किया, 28 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। लेफ्ट हैंड बल्लेबाज विशाल स्ट्राइक के ऊपर खड़े हैं। गेंदबाज का भागदौड़ नितेश, अगली गेंद फेंकने के लिए गेंद का इंतजार जरूर कर रहे हैं बल्लेबाज विशाल। उस गेंद को हल्के हाथों से खेलने का प्रयास, शॉर्ट स्क्वायर लेग की तरफ गेंद को खेला है, शॉर्ट फाइनल स्क्वायर, शॉर्ट स्क्वायर की तरफ गेंद को खेला था, लेकिन सिंगल प्राप्त करेंगे। एक एक रन से आगे जाना चाहते, लेकिन तब तक पहला इनिंग्स समाप्त हो चुका है। कुल टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 29। 30 रनों की जरूरत, 30 धावा पाहिजे विजयासाठी। लावण्य वारिया सागाव टीमने धावा बनवल्यास मित्रांनो 29, विजयासाठी धावा बनवायचे आहेत। सागर 11 पिंपळवाडी टीमला 30 धावा, या 30 धावा डिपेंड केल्या जात आहेत का की चेस केल्या जात आहेत, याचं धावतं लाईव्ह टेलिकास्ट आमचे सर्वांचे लाडके समालोचक या अलिबाग तालुक्याचा घोड आवाज निशांतजी पाटील सर। एलईडी स्क्रीन वरती आपण पाहू शकता 24 बॉल मध्ये 30 धाबींची गरज आहे। एका बाजूला संघ आहे लावण्य वॉरियर्स सागाव आणि या प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच सागर 11 पिंपळवाडी। या दोन संघादरम्यान ही लढत आहे आणि खऱ्या अर्थानं 24 बॉल मध्ये 30, आणि जशी ही स्पर्धा दौडसर अंतिम क्षणाला जाईल या दिवसामध्ये, तसं तसं आता प्रत्येकाला जिंकणं हे फार गरजेचं असणार आहे। म्हणजे डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये आता मॅचेस येणार आहेत आणि आता ह्या सामन्यामध्ये सुद्धा तसंच आहे। तुम्ही जर मॅच इथे जिंकलात तर तुमचं आव्हान टिकून राहील, अदरवाईज तुम्हाला मात्र या स्पर्धेची वाट 365 दिवस पुन्हा एकदा इथे नक्कीच पाहावी लागणार आहे। तर नेक्स्ट मॅच आयुष 11 कुणे विरुद्ध आर्या 11 सांबरी। दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि ही मॅच सुद्धा सर्वांनाच ठाऊकच आहे की करो या मरो अशा स्थितीमध्ये ही मॅच आहे। जर जिंकायचं असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर या मॅच मध्ये दोनही संघांना जिंकणं हे अनिवार्य असणार आहे। 24 बॉल 30 धावांची गरज। पहिल्याच पॉवर प्ले मध्ये जर चांगल्या धावा घेतल्या तर मात्र बॅटिंग करणारा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल, अन्यथा येथे फिल्डिंग करणारा संघ आपण पाहिलं तर इथे लावण्य हा संघ या ठिकाणी कमबॅक करेल। सागाव संघ आपण पाहतो या ठिकाणी फिल्डिंग करतोय। रवींद्र आणि रोशन ही जोडी मैदानावरती। रवींद्र स्ट्राइक इन वरती, पहिल्याच बॉल अटॅक केलाय, क्षेत्ररक्षक मात्र नाहीये, चेंडू सरळ जातोय। वेट फॉर अंपायर डिसिजन। अगदी दणक्यात केली आहे। पहिल्याच बॉलवरती षटकार वसूल केले। येणारी 5 बॉल्स शिल्लक आहेत। पुन्हा एकदा दुसऱ्या बॉल वरती जाणार का बाहेर
आणि 2 बॉल वरती इन रो दुसरा षटकार. दरणे गुरुजी मला सांगत आहेत की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 79 डॉट बॉल पडलेले आहेत, 179. त्यानंतर 49 षटकार गेलेले आहेत, चौकार 27 गेलेले आहेत. त्यानंतर 22च्या 15 धावा, विकेट आतापर्यंत या ठिकाणी 66 गेलेले आहेत, गोल आतापर्यंत 5 झालेले आहेत, कॅच आतापर्यंत 50 पकडलेले आहेत, रनआउट 8 झालेले आहेत, एलबीडब्ल्यू 4 झालेले आहेत आणि ड्रॉप कॅचेस 14 झालेले आहेत. हा सर्व लेखाजोखा मानवली आमचे अर्थातच या ठिकाणी दरणे गुरुजींनी सांगितलेला आहे. चांगला फटका खेळून काढलेला आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे आणि तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती 13 या आकड्यावरती पोहोचले. 30 धावींची गरज आहे, त्यापैकी पहिल्याच 3 बॉलवरती 13 धावा पूर्ण केल्यात आणि आता मात्र येथे जिंकण्यासाठी दरणेगुरुजी सांगत आहेत की येणारे 21 बॉल मध्ये 17 धावींची गरज आहे. 21 बॉल 17 धावा. दरडो सर आपण यायचं आहे. दरडो सर. पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट फ्लो चांगला होता परंतु फुटवर्क मुवमेंट अजिबात नव्हतं. लाईन आपण पाहिलं तर जागेवरून खेळण्यासाठी गेला आणि म्हणूनच येथे चेंडू डॉट आलाय. तुमचं फुटवर्क मुवमेंट फार महत्वाचं आहे. क्रीजचा कसा वापर करताय तुम्ही मैदानावरती हे सुद्धा फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र एक उत्कृष्ट असा कॅच पकडलाय. येस, पंच त्या ठिकाणी एकदा खात्री करतायत. आयुष 11 पुणे आणि आर्या 11 सांबरी दोन्ही टीमच्या संघाला विनंती की आपण टॉस बॉक्स वरती या. विठ्ठलजी नाईक सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला हेड आहे, एका बाजूला टेल आहे. कोण मागतोय? एस टेल टॉस जिंकला सर्वप्रथम पुणे टीमने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्या, फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते सांबरी टीमला. दोघांनाही देऊया हार्दिक शुभेच्छा. ओळूया कॉम्बॉक्स कडे. ओव्हर टू माईक निशांजी पाटील सर. थँक्यू, धन्यवाद दडो सर. आपण वळत मॅच कडे. आता 18 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 11 धावा. मॅच जवळपास जवळ आलेली आहे आणि सुरुवात अगदी दणक्यात केली होती आणि त्याचाच प्रभाव आपण आतापर्यंत पाहू शकतो. ओहो, आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला होता आणि खऱ्या अर्थानं स्लाइस करायचा होता, अप्परकट फटका खेळायचा होता. बॅटचा मात्र इथे संपर्क झाला नाहीये. चेंडू ओलाय तो म्हणजेच डॉट. पुणे संघाने टॉस जिंकलाय. आपल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन लगेच आपण मैदानावरती प्रस्थान करायचं आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र फ्लाइंग स्लिपला बॉल गेला आणि बॉल वरती खऱ्या अर्थानं संधी होती का कॅचची, हा प्रश्न निर्माण झालाय. कारण कॅच पकडणं फार महत्वाचं आहे. सर्वांनाच ठाऊक आहे. आमचे सर्व समालोचक नेहमीच तुम्हाला ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देतात, ज्याने खऱ्या अर्थानं कॅच ड्रॉप केला, तदनंतर त्याची ती खेळी आणि त्याने जिंकलेला वर्ल्ड कप
हे अजून सुद्धा आठवतं आणि कोणी ते विसरू शकणार नाहीये. क्रिकेटमध्ये कॅचचं महत्त्व प्रत्येकाला सांगितलं जातं आणि या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवायच्या आहेत. चांगला फटका, पुन्हा एकदा कॅच उडालाय, कॅच होणार का? ओहो, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय आणि कॅच पकडल्या जात नाहीये. कॅच पकडवायच लागतील तरच तुमचं या ठिकाणी टिकाव लागू शकेल, अदरवाईज सर्व काही कठीण आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल जिंकण्यासाठी 15 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा नमित. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय षटकार. आणि इथे मात्र मॅच फिनिश झालेली आहे आणि नेक्स्ट मॅच टॉस झालेला आहे. टॉस कोणी संघ निर्णयाची अंमलबजावणी करून लगेच मैदानावरती उतरायचं आहे आणि नेक्स्ट मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी माझे समोर जॉईन होत आहेत सन्माननीय नीनाजी कदम. आपण आपल्या मधुर वाणीमधून नेक्स्ट समालोचन करायचं आहे आणि आता ही आजचा दिवस नक्कीच जवळपास अंतिम टप्प्याकडे आलाय. मॅन ऑफ द मॅच 3 विकेट्स प्राप्त केल्या, नाव आहे